हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. सो चला, दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि खरं सांगू तर आमच्याकडे ना प्रचंड थंडी आहे. म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही एवढी थंडी आहे. म्हणजे 8 डिग्री थंडी आहे आणि एवढ्या थंडीमध्ये सकाळी उठून स्वयंपाक करा, हे सगळं करण्यामध्ये ना खरंच म्हणजे एक हाऊसवाईफची कमालच वाटते मलाही. तर चला, आज तर मी मटकीची भाजी जी आहे ना ती करणार आहे. तर त्यासाठी मी इथे 2 दिवसापूर्वीच मी मटकी पाण्यात भिजू ठेवली होती दिवसभर. त्यानंतर रात्रीला बांधून ठेवली. म्हणजे दीड दिवस मी या कापडामध्ये मटकी बांधून ठेवली आहे. तरी देखील हिला अजिबातच मोड आलेली नाही. आणि हे बघूनच मला ना माझं थोडंसं मूडही ऑफ झालं. म्हटलं 2 दिवस आपण बांधून ठेवलं, काय चूक झाली असेल? चूक तर काय, मला नाही वाटत की काही चूक झाली असेल, कारण मी याच्यापूर्वी ही मटकी बरेचदा म्हणजे भाजी बनवलेली आहे, पण फार छान छान मोड येते. पण यावेळी होऊ शकते थंडीमुळे होऊ शकते की याला मोडच आलेली नसेल किंवा त्याला म्हणजे तेवढी पाहिजे तशी गरमी मिळाली नसेल, म्हणून त्याला मोडच आलेली नाही. तर चला असो, आता पुन्हा ही मटकी म्हणजे 2-4 दिवस ठेवण्यापेक्षा म्हटलं चला आता आपण याची भाजीच तयार करून घेऊया. म्हणून इथे कांदा, टोमॅटो, छान मिरची वगैरे कट केलं. साईड बाय साईड मी इथे येल्लो राईस करून घेते आहे. ॲक्च्युली वेदांतला जे आहे ना येल्लो राईस प्रचंड आवडतो. सो रात्री असं झालं होतं, थोडंसं भात म्हणजे रात्रचं होतं आणि म्हटलं चला रात्रचं भात आपण टाकून देण्यापेक्षा सकाळी सकाळी जर त्याला छान फोडणी वगैरे घातलं तर मग मुलंही खाऊन घेतात ना, आपणही खाऊन घेऊ शकतो. म्हणून मी इथे येल्लो राईस जे आहे ते बनवलं. त्यानंतर इथे साईड बाय साईड भाजीसुद्धा बनवून घेते आहे. ॲक्च्युली मुलांचं स्कूल आहे आणि स्कूल म्हटलं की मग सकाळी उठून हे सगळे कामे करावीच लागते. आणि तुम्ही इथे बघत असेल की मला अशी सवयी आहे, म्हणजे स्वयंपाक करताना मला गॅस ओट्यावर पसारा अजिबात आवडतच नाही. त्यामुळे मी छोट्या मोठ्या ज्या काही वस्तू इथे गोळा होतात त्या सगळ्या मी म्हणजे क्लीन करून जसंच्या तसं मी ऑर्गनाईज करून ठेवून देते. त्यानंतर इथे झणझणीत भाजीची फोडणी घातली. लगेच इथे येल्लो राईससुद्धा बनलेला आहे आणि साईड बाय साईड माझे कामंसुद्धा सुरू आहे. म्हणजे मी जे ट्रॉलीमधून काही डब्बे बाहेर आले की ते पण मी लगेच ठेवते. ज्यामुळे माझं काउंटर टॉप नेहमी रिकामा असतो आणि नेहमी ऑर्गनाइज असतो. आणि ही सवयी आहे, माझ्या सवयी आहेत, म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं म्हणून मी करते आहे. त्यातल्या त्यात आता चपात्या करून घेते, कारण मटकीच्या भाजीसोबत आहे ना तुपाचे पराठे खूप छान मस्त लागत असतात. सो इथे मी तुपाचे पराठे बनवून घेतले. डब्याचा एक भाग जो आहे ना तो रिकामाच होता, त्यामध्ये काय म्हणजे देऊ असा प्रश्न पडलेला होता. पण कालच्याच दिवशी मी डीमार्टमधून भरपूर असं खायच्या वस्तू आणल्या होत्या, म्हणून मी बनाना चिप्स तिथे देऊन दिले आणि झणझणीत भाजी इथे तयार झालेली आहे. साईड बाय साईड चिवच्या पप्पांसाठी सुद्धा मी इथे चपात्या बनवून घेतले. सो आमच्याकडे चौघं आहो आम्ही ना, चौघाचेही म्हणजे आवडीनिवडी चौघाच्याही आवडीनिवडी खूपच डिफरंट आहेत. म्हणजे जसं चिवच्या पप्पांना साध्या चपात्या लागतात, चिवला साध्या चपात्या लागतात, त्यामुळे त्यांच्यासाठी मला त्यांना जेवढ्या चपात्या लागतात तेवढ्या मला साध्या कराव्या लागतात. त्यानंतर वेदांत आणि माझी म्हणजे पसंत थोडी म्हणजे मिळती जुळती आहे. वेदांतला मला जे आवडते ते पण त्याला तेच आवडते. सो आम्हाला दोघांना तुपाचे पराठे आवडतात, म्हणून मी आमच्यासाठी पराठे करून घेतले. सो हे सगळं करण्यामध्ये ना कुठे घाई होऊनच जाते आणि स्कूलचे 2-5 मिनिट जे आहे ना ते म्हणजे शेवटचे इतके म्हणजे कठीण जातात ना, असं वाटते की किती पटापट करायची, किती स्पीड लावायची. सो व्हिडिओमध्ये तर मी म्हणजे इझिली स्पीड लावू शकते, पण म्हणजे रिअलमध्ये नाही. तर रिअलमध्ये खूपच जास्त धावपळ असते, खूप स्ट्रगल असतो तो सकाळचा. त्यातल्या त्यात 2 मुलं म्हटलं, 2-2 मुलांचं आवरायला खरंच खूपच म्हणजे कमालच असते. त्यानंतर बघा मी टिफिन वगैरे सगळं रेडी करून दिलं आणि चिवच्या पप्पांची सुद्धा मला छोटी-मोठी हेल्प जी आहे मिळत असते. जसं बॉटल्स म्हणजे भरायचे असतात किंवा मुलांचे बॅग्स रेडी करणे, शूज वगैरे सगळं ते रेडी करतात. त्यानंतर माझी मुलं जे आहेत ना ते दोघंही म्हणजे आम्ही प्रत्येकाने म्हणजे सवय करून ठेवलेलं आहो की ज्याचं काम तो स्वतः करेल. सो वेदांत पण त्याचं स्कूल युनिफॉर्म तो स्वतःच घालून घेत असतो. चिव पण, फक्त चिवला मला थोडे हेअर्स तिचे बांधून द्यावं लागते, कारण तेवढं तिला जमत नाही, कारण तशी ती खूप छोटीच आहे. त्यामुळे हेअर्स मी तिला विंचरून देते, बाकी ते आपापलं सगळं करून घेतात. त्यानंतर या दोघांनाही स्कूलला सोडून आली. सोडून आल्यानंतर माझ्या चपात्या बाकीच होत्या. म्हटलं चला माझ्यासाठी मी इथे पराठे बनवून घेते. आणि खरं सांगू तर मला ना सकाळी सकाळी असं चहा पराठा म्हणजे खूपच आवडत असते. म्हणजे असं तुपात भरलेला असा मस्त
तर मी असे 2 ते 3 पराठे जे आहे ना सकाळीच खाऊन घेते. आता तुम्ही इथे मला काहीही म्हणा, पण मला अशी सवय आहे. म्हणजे सकाळी-सकाळी मला जेवायची ना म्हणजे सवय आहे. याला मी स्वतःची काळजी म्हणून करते. कारण आपण हाऊसवाईफ दिवसभर भरपूर कामं करत असतो. मग यामध्ये ही क्लीनिंग करा, ती क्लीनिंग करा, यातच भरपूर वेळ चालला जातो. मग स्वतःचं जेवणसुद्धा राहून जातो. मग मला काय होत होतं ना, आधी मला खूप ॲसिडिटीचा त्रास व्हायचा. सो आधी मला असंच होतं, की पूर्ण घर आवरल्याशिवाय मी जेवण करायचीच नाही. मग कधी 1 वाजायचं, तर कधी 2, तर कधी 3. मग यामुळे टाईम म्हणजे माझं विस्कटीत झालं होतं. त्यामुळे मी आता ठरवलं, कोणीही मला काहीही बोलू दे, मी अगदी मुलं गेले, की मी सकाळीच जेवण करून घेते. त्यानंतर पूर्ण किचन आवरून घेतलं. जे फ्रीजमधले भांडे मी काढले होते, डब्बे वगैरे, ते सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि अशा पद्धतीने मॅनेजमेंट केलं ना, तर बघा ना, अगदी 5 मिनिटात आपले कामं होऊन जातात. आणि तेच जर आपण दिवसभर रेंगाळत ठेवलं ना, मग हे करायचं आहे माझं, ते करायचं आहे. मग तो दिवसभर किचन ओट्यावर पसारा दिसतो, जे मग बघून-बघूनच डोकं आपलं असं दुखायला लागतं. आणि मला तरी अशी सवय आहे, मला ना तुम्ही असंही म्हटलं तरी चालेल, की मला OCD प्रॉब्लेम आहे. तर खरंच मला असं सगळं व्यवस्थित हवं असतं. सगळं म्हणजे असं जागच्या जागी वस्तू दिसली नाही, की मला खूप जास्त चिडचिड होते. त्यानंतर मी सगळं काही किचनचं आवरून घेतली आणि मस्त असं जेवण करून घेतलेलं आहे आणि छान-छान अंघोळ करून घेतली. सोबतच कपडे वॉश करायचे होते, कपडेसुद्धा वॉश करून घेतले. तसं तर माझ्याकडे मशीन आहे, पण मी अंघोळीला गेले आणि 2-4च कपडे असतात. रोजचे काही खूप जास्त काही कपडे नसतात. त्यामुळे मी अंघोळीला गेले, की लगेच मी हाताने जे आहे ते वॉश करून घेत असते. सो एक-एक करता-करता घरातील छोटी-मोठी कामे मी इथे आवरून घेते आहे. त्यानंतर कपडे होते, कपडे सुकवायचे होते. सो काही कपडे तर हाताने वॉश केले आणि काही कपडे मशीनला टाकले होते. आणि खरं सांगू तर ही मशीनला टाकलेले कपडे कालचेच होते. म्हणजे रात्रीला मी स्कूल युनिफॉर्म मशीनला लावला होता, जे मला सुकवायचं लक्षातच राहिलं नाही. म्हणून आत्ताच्या कपड्यासोबत ते सुद्धा मी इथे सुकवायला टाकून दिले. त्यानंतर बघा असं होते ना, आपण घरातल्या कामांमध्ये इतके व्यस्त होऊन जातो, की आपल्याला स्वतःसाठीच वेळ नसतो. अगदी सकाळपासून तर रात्री म्हणजे झोपेपर्यंत आपली गाडी जी आहे कामाची ते सुरूच असते. घर, स्वयंपाक, मुलं, नवरा, घरच्या जबाबदाऱ्या या सगळ्यांमध्ये कुठेतरी आपण मागे पडलेलो आहोत हे आपल्याला लक्षातच येत नाही. आणि मला तरी असं वाटते, की दिवसातला थोडा जरी वेळ आपण स्वतःसाठी काढलं म्हणजे सेल्फिश होणं नाही. सो तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे हे नवीनच मी मॉइश्चरायझर आणला होता, पण आणून 2-4 दिवस झाले, पण त्याचा मुहूर्त आज लागला. म्हणजे नंतर करता नंतर तर कधी येणारच नाही. म्हणून मी आता मनावर घेतलं, म्हटलं चला आपण सुरुवात करूया स्वतःची काळजी घ्यायला. दिवसभरातून बरेचदा आपल्याला पाण्यामधले कामं करावे लागतात, जसं भांडी घासताना, कपडे वॉश करताना आणि अशा भरपूर गोष्टी असतात ज्यामुळे सतत पाण्यात हात टाकावं लागते. म्हणून हातापायांना छान असं मॉइश्चरायझर लावलं की छान ते हायड्रेट असतात, ज्यामुळे आपली स्किन कोरडी होणार नाही आणि अगदी हायड्रेट असली की मग आपल्याला कुठलेही त्रास होणार नाही. आणि आपण एक हाऊसवाईफ म्हटल्यावर, एक मॉम म्हटल्यावर जे आहे ना, आपल्याला स्वतःची काळजी घेणे खरंच खूप जास्त गरजेचं आहे. सो पायांना सॉक्स घालून असलं की म्हणजे जी बऱ्याच घरी आजकाल म्हणजे खाली फरशीच्या ऐवजी जी आहे ना टाईल्स असते, जी थंडीमध्ये खूप जास्त थंडी पडते, मग पायांचा त्रास होतो, पाय दुखतात. त्यामुळे मग आधीच आपण जर प्रिपेअर असलं की नाही, आपल्याला समोर जाऊन हे त्रास होण्यापेक्षा आधीच आपण छान सॉक्स वेअर केले दिवसभरामध्ये, तर आपल्याला तेवढे पायाचा त्रास होणार नाही. त्यानंतर आपण हातापायांची सोबत जी आहे चेहऱ्याची देखील काळजी घेतली पाहिजे. सो मी असं नाही म्हणत की खूप जास्त लक्झरियस प्रॉडक्ट वापरले पाहिजे किंवा खूप जास्त मेकअपच आपण थोपटलं पाहिजे. सो आपण छोटा-मोठा मॉइश्चरायझर आणि छोटासा असा लिप बाम जरी ओठांना लावलं ना, तर ओठ आपले छान असे हायड्रेट असतात, ड्राय होणार नाही. त्यानंतर दिवसातून एकदा तरी आपण केसांना म्हणजे विंचरलं पाहिजे. सो मला तरी ही सवय नव्हती आधी, पण आता मी म्हणजे हळू मी या सवयी स्वतःला लावते आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हीही माझ्यासारखी एक बिझी हाऊसवाईफ, एक बिझी मॉम असाल, तर तुम्हीही आजपासून निर्णय घ्या की तुम्ही पण अशाच प्रकारे स्वतःची काळजी घ्याल. त्यानंतर म्हटलं चला आठवड्याचा एक दिवस आज तर मी ठरवूनच ठेवलाय की आज सकाळपासून
म्हणजे दिवसातला 1-2 तास तरी आपण स्वतःला देऊया, त्यातलाच हा एक भाग आहे. सो मी इथे बनविते आहे माझ्यासाठी एक हेल्दी ज्यूस. कारण बरेचदा असं होते की आता तरी सध्या म्हणजे मला एडिटिंगचे कामं असतात आणि भरपूरदा आपल्याला असं असते की मोबाईलमध्ये भरपूर टाईम जातो, ज्यामुळे मग डोळ्यांचा त्रास होतो, डोकं दुखतं आणि मलाही डॉक्टरांनी म्हणजे चष्मा सांगितला आहे. पण मी म्हणजे लगातार 1-2 वर्षापासून हे ज्यूस कंटिन्यू पिते आहे. त्यामुळे मला चष्मा पण माझा उतरलेला आहे आणि मला डोक्यांचा पण फारसा तेवढा त्रास होत नाही. त्यामुळे मी हा ज्यूस जो आहे ना आठवड्यातून एकदा तरी मी स्वतःसाठी बनवत असते. सो इथे 1 बीट घेतला, अर्धा गाजर घेतला आणि अर्धी काकडी घेतली आणि हा असा मिक्स फ्रूट ज्यूस तुम्ही म्हटलं तरी चालेल आणि याचं मी छान असं ज्यूस जो आहे तो तयार करून घेत असते. ज्यामुळे मला तरी म्हणजे याचे भरपूर फायदे झालेले आहेत आणि मला असं वाटते की कुठलीही आपल्या फायद्याची गोष्ट असली की ते लगेच केलीच पाहिजे. मग ज्यातून आपल्याला आपले आयुष्य वाढत असतील तर मग म्हणजे केलीच पाहिजे. आयुष्य वाढणाऱ्या गोष्टी तर आधीच करायला हवं. सो इथे छान मस्त असं फाईन पेस्ट तयार करून घेतलं. त्याचा मी इथे ज्यूस गाळून घेते आहे. जो तुम्हाला इथे पुन्हा एक टिप्स देते मी. जेव्हा आपण गाळणीने गाळून हा पूर्ण म्हणजे ज्यूस काढून घेतो ना, जो त्या काढलेला तो बाकीचं म्हणजे हे असतं ना पेस्ट, तर त्याचा आपण पराठासुद्धा बनवून मुलांना खायला देऊ शकतो. खूप टेस्टी असते, हेल्दी असते कारण त्यामध्ये गाजर, बीट आणि काकडीच आहे. त्या व्यतिरिक्त मी इथे काहीच ॲड केलेलं नाही. सो इथे 2-3 लिंबूचे ड्रॉप्स टाकले. त्यानंतर थोडंसं मीठ टाकून म्हटलं चला उभ्याने पिण्यापेक्षा निवांत बसून आपण आपला ज्यूस जो आहे तो एन्जॉय करूया. मी रोज ठरवते की दिवसातला 1 तास तरी मी आराम करणार. पण एक काम झालं की लगेच दुसरं काम डोळ्यांना दिसतंच आणि असंच होत होतं. खूप दिवसापासून म्हणजे विचार करत होती की हे बुक शेल्फ क्लीन करून घेते, यातला पसारा आवरून घेते, पण मुहूर्त काही निघतच नव्हता. म्हणजे रोजचे काही ना काही घरात कामं निघतच असतात आणि मला म्हणजे असं होत असते की दिवसभर कुठलं ना कुठलं काम दिसलं की मग तिथेच माझं मन रमून जातं आणि मी स्वतःलाही म्हणजे जाणून बुजून तुम्ही म्हणू शकता मी स्वतःला अशी सवय केलेली आहे. कारण मला असं वाटते की कुठेतरी फोनवर टाईम वेस्ट करण्यापेक्षा, शेजारी-पाजारींसोबत गप्पा-गोष्टी करण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये व्यस्त राहिलेलं ना कधीही चांगलं. कारण आजकाल तर असं सुरू झालं की आपण कोणावर म्हणजे विश्वासच करू शकत नाही. कारण आपण हाऊसवाईफ जी असते ना मनाने खूप थकलेली असते. त्यामुळे 2-4 गोष्टी आपण 1-2 बायकाजवळ जरी बोलल्या ना, मग त्या पूर्ण असे म्हणजे पूर्ण म्हणजे सोसायटीमध्ये पसरून जातात. मग ते आपल्या कानावर ऐकायला आल्यावर खूप दुःख होत असते. म्हणून मग मी असं केलं आहे की माझ्यासोबतही तसं 2-4 वेळा झालं होतं की मी बरेचदा माझ्या मनातल्या गोष्टी कुणासोबत तरी शेअर केल्या आणि ते जाऊन 3ऱ्या-4थ्यापर्यंत गोष्टी पोहोचतात. मग त्याचं परत ते आपल्या कानावर आल्यावर आपल्याला प्रचंड दुःख होत असतं. म्हणून मग मी असं ठरवलं आहे की चला आपण आपलं मन कुठेतरी आपल्या कामांमध्येच व्यस्त करूया, आपल्या कामांमध्येच आपण आपल्या गोष्टी शेअर करूया. म्हणून मी घरातले छोटे-मोठे कानाकोपऱ्यात जे आहे ना तेच क्लीन करण्यामध्ये माझा दिवस जे आहे ते घालवत असते. बऱ्यापैकी मला आता तर व्हिडिओमुळे आता खूप जास्त असं म्हणजे फ्री टाईम तर मिळतच नाही. पण जेवढं काही मिळते तेवढं मी घरामध्येच लावत असते आणि मला आनंद मिळतो घर सजवायला, घरातल्या छोट्या-मोठ्या वस्तू क्लीन करायला ना मला यातच मला समाधान वाटते. म्हणजे मी फारशी तेवढी कुणामध्ये जातही नाही आणि कुणाजवळ जाऊन बसतही नाही. कारण अनुभवामुळे मी भरपूर गोष्टी शिकलेल्या आहेत. सो तुम्हालाही असं होत असेल, तुमचंही मन दुखावलेलं असेल, तर तुम्हाला मी एकच इथे टिप्स देते ती म्हणजे की स्वतःला कुठेतरी बिझी करा. घरातल्या कामांमध्ये मन लावा. कारण आपल्या बायकांकडे घरातलं काम केल्याशिवाय दुसरं कुठलाच पर्याय नाही आणि माझ्याकडे तरी नाही आहे की मी बाहेर जाऊन कुठले जॉब करणार. कारण मला 2-2 मुलं आहे. मला त्यांना पण सांभाळावं लागते. सो तुमच्याकडे काही असा ऑप्शन असेल तर तुम्ही इझिली तुम्ही स्वतःला बिझी ठेवू शकता. सो मी अशा प्रकारे घर सजवण्यामध्ये स्वतःला बिझी ठेवत असते आणि छान-छान कामांसोबत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ माझे आवडत असतील तर प्लीज जाताना लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आय नो बोलताना भरपूर अशा मिस्टेक झाल्या असेल, पण मी शिकती आहे म्हणून मला तुमचा साथ हवा आहे आणि असंच तुमचं सपोर्ट नेहमी माझ्यासोबत असू द्या. सो चला, मी माझी स्वतःची काळजी घेते, तुम्ही पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.